त्याचप्रमाणे संपूर्ण आयुष्य ज्यांनी नानांच्या बरोबर भजनामध्ये घालवलेले आहे ते म्हणजे आमचे हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज खोत मरळनाथपूर आणि माझ्या डाव्या बाजूला असणारे आमचे शंकर नाना घबकवाडी। तर आज खरोखर नानांची आज या ठिकाणी इतकी आठवण येत आहे की गेल्या वेळेला याच ठिकाणी भजन झालं होतं आणि नानांनी भजन म्हणायला सांगितलं त्यावेळेला नानांनी काळात सांगितलं की मला डॉक्टरनं परवानगी दिलेली नाही, नाहीतर सारंगी कशी असते ती मी तुम्हाला म्हणून डावली असती। इतकी नानांच्या अशा आज आपल्याला खरोखर आठवण येत आहे मनापासून। स्मरण आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। स्मरण आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। हो आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। स्मरण आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। स्मरण आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। आनंदाने तल्लीन होती सगळ्यांना प्रेम देती, आनंदाने तल्लीन होती सगळ्यांना प्रेम देती। नानांची भक्ती मोठी आग्रतो भजनासाठी, नानांची भक्ती मोठी आग्रतो भजनासाठी। स्मरणामा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। हो स्मरण आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। भावाशी जीवलय मोठा लेकीशी त्यांचा सलोखा, भावांशी जीवलय मोठा लेकीशी त्यांचा सलोखा। घरच्यांशी प्रेम नम्रता विठ्ठलाचे नाम घेता, घरच्यांशी प्रेम नम्रता विठ्ठलाचे नाम घेता। स्मरण आम्हा शंकर नानांचे घेता दर्शन माणकेश्वराचे। शंकर नानांचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे। त्यांची पहाडाची छाती होते हृदय गुलाब, त्यांची पहाडाची छाती होते हृदय गुलाब। त्यांच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्यांचा रुबाब, त्यांच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्यांचा रुबाब। त्यांचा स्वाभिमानी बना
लाजारूची संवेदना त्यांचा स्वाभिमानी बाणा लाजारूची संवेदना स्मरण आम्हा शंकर नानाचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे स्मरण आम्हा शंकर नानाचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे तडपत्या उन्हात रखरखत्या रानात पहा आज या ठिकाणी जी भव्य दिव्य अशी इमारत दिसत आहे याच ठिकाणी एक छोटीशी झोपडी होती आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या बजरंगच्या मातोश्री शादनाक्का आणि नाना यांनी इस्लामपूरच्या एसटी स्टँडच्या समोर जो फळाचा गाडा उभा केला आणि त्या दुःखाच्या डोंगरापासूनच ही भव्य दिव्य अशी संत कृपा झाली आणि इमारत खळाली अशा या पद्धतीनं नानांच्या या कष्टातून भव्य अशी ही इमारत उभा राहिलेली आहे म्हणूनच तडपत्या उन्हात रखरखत्या रानात उन्हात रखरखत्या रानात तडपत्या उन्हात रखरखत्या रानात तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलात नाना आमच्या साठी कष्टाच्या घामात राहिलात नाना आमच्या साठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास किती करशील हो उपवास कधी मिळेल मुठभर घास किती करशील हो उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास स्मरण आम्हा शंकर नानाचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे स्मरण आम्हा शंकर नानाचे घेता दर्शन श्री विठ्ठलाचे तर आमच्या बजरंग भाऊंच्या नाना आणि आई सुद्धा हे दोघेही निर्वाण झालेले आहेत तर आई विषयी एक महाराज कडून म्हणणार आहे आई वडील माझे थेर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थेर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने मायेचा सागर जीवनाधार नाना मायेचा सागर ते जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना